मध्ये मला आयुष्यामध्ये बँक मॅनेजर व्हायचे. अच्छा, त्यासाठी तू काय काय तयारी करतोयस? मी त्यासाठी इंग्लिश वाचायला पूर्ण तयारी करतोय. माझे मत आहे की शाळा बंद व्हायला नको. आमच्या शिक्षणाचं कसं होणार? माझे आजी आजोबा शेतकरी आहेत. माझी एवढी ऐपत नाही की 12 किलोमीटर लांब शिकण्यासाठी आजी आजोबा घालू शकत नाही. मला खूप मोठं व्हायचं आहे आणि IPS ऑफिसर व्हायचं आहे. पण आमच्या शाळेची आता परिस्थिती खूप गंभीर आहे, कारण का आमच्या शाळेमध्ये 4 शिक्षकांची बदली झालेली आहे आणि 2च शिक्षक आमच्या 6 वर्गांना कसे काय सांभाळू शकतात ते आता तुम्हीच सांगा. पण आता दुसरा मुलगा शिकतोय, तर ही शाळा बंद झाली तर दुसरा मुलगा काय करणार? आमच्यासारखेच आंबे विकणार की मासे धरणार का वीट भट्टीवर येणार? कारण त्यांचं पण भविष्य व्हायला पाहिजे चांगलं, कारण आमचं भविष्य गेला जाता समजा, पण मुलांचं तर आमच्या भविष्य चांगलं व्हायला पाहिजे. त्यामुळे ही शाळा बंद पडू नये म्हणून ही शाळा अशीच चालू राहू आणि जे शिक्षक बाहेर गेलेत ते आम्हाला ह्या शाळेवर परत पाहिजेत. आज कोकणेश्वर सोसायटी माध्यमिक विद्यालय मांडले येथे आज सर्व जमलेले विद्यार्थी, पालकवर्ग, ग्रामस्थ आम्ही आज अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून जात आहोत. आज माध्यमिक शाळा मांडले येथे एकूण जवळपास 91 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 37 विद्यार्थी हे आदिवासी आहेत आणि ही आमची शाळा डोंगरी भागात वसलेली आहे. जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत या विद्यार्थ्यांना दुसरी कुठल्याही प्रकारची शाळा इथे उपलब्ध नाही आहे. शासनाचे शिक्षक समायोजन धोरणामुळे आज या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शाळेमध्ये फक्त 2 शिक्षक उरलेले आहेत. आता आम्हा सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांनासुद्धा प्रश्न पडलेला आहे की हे 2 शिक्षक संपूर्ण शाळा कसे सांभाळू शकतात आणि शाळेची गुणवत्ता कशी राखली जाऊ शकते? जर शिक्षकच नसतील तर ज्ञानार्जनाचं काम विद्यार्थी कसे करणार आणि गुणवत्ता जर राखली गेली नाही तर विद्यार्थी कसा पुढे घडेल, हे आमच्यासमोर संकट आहे. जर एखादी शाळा बंद पडली तर शाळा बंद पडत नसते तर त्या गावाचं भवितव्य किंवा भविष्यच बंद पडतं. तर आमची शासनाला अशी नम्र विनंती आहे की आमचा ह्या डोंगराळ भागातील शाळेचा त्यांनी एक गांभीर्यपूर्वक आणि विशेष विचार करावा आणि एक विशेष दर्जा म्हणून या जे शासनाने जी पटसंख्येचं जे निकष लावलेला आहे तो 20 वरून कमी करावा आणि आमची शाळा पूर्ववत सुरू कशी राहील आणि शिक्षकांसोबतच विद्यार्थी संख्या वाढ होण्यासाठी शिक्षक संख्यासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर जे शिक्षक, जे 2च शिक्षक आहेत त्यांना, जे बदली होऊन गेले शिक्षक आहेत त्यांना पुन्हा परत कसे या शाळेवरती देता येईल यासाठी शासनाने कृपया प्रयत्न करावे आणि आमची शाळा सुरू ठेवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे. संच मान्यतेप्रमाणे जो नियम सरकारने काढलेला आहे की ग्रामीण भागाची पटसंख्या आणि शहरी भागाची पटसंख्या हे दोन्ही एकत्र न करता सरकारने ग्रामीण भागातील 8 जी पटसंख्येची आहे ती शिथिल करून ती कमी करण्यात यावी आणि वेगळा नियम काढून आमचे ग्रामीण भागातील शाळा चालू करावी किंवा शिक्षकांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्यात बदल करून त्या अटीची शिथिलता करावी. त्यांचं मान्यता जी केलेली आहे याच्यावर विचार विनिमय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. परंतु शासनाने जे काही निकष केले आहेत आणि 91 पट असताना या ठिकाणी 2च शिक्षक हे कसं काय या ठिकाणी मुलांना शिकवणार आहेत? मला फक्त एवढं सांगायचं आहे की या शाळेची पार्श्वभूमी 1984 ही शाळा ग्रामस्थांनी स्वतःच्या हिमतीवरती या ठिकाणी बांधलेली आहे आणि 1989 कोयसो संस्थेमध्ये ही शाळा वर्ग केली. तिथून कोयसो संस्था ही शाळा चालवत आहे. परंतु जे शासनाचे जे नियम आहेत हे नियम कुठेतरी शिथिल व्हावं. आम्ही पण या शाळेतून गेलेला एक विद्यार्थी आहे. कारण आम्हाला ह्या शाळेमध्ये आम्ही शिकून आमची मुलं शिकलीत, आमची मुलं या शिकून चांगल्या पदावर सुद्धा गेलेली आहेत. परंतु शासनाला आमचं एवढं सांगणं आहे ग्रामस्थांचं की या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी 10 किलोमीटर महाड इथून 12 किलोमीटर महाड या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. कारण का हा सगळा संपूर्ण ह्या परिसरामध्ये शेतकरी वर्ग आहे आणि आदिवासी आहे. माझ्या मित्राने सांगितले की 37 मुलं ते 40 मुलं आदिवासी या ठिकाणी शिकतात. त्यांना कुठेतरी वंचित राहू नये याचा विचार शासनाने करावा हीच आमची ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे. त्यांना गावच्या बाहेर जाऊन शिक्षण घेणं परवडणारं नाही
आज गेल्या 3 वर्ष या शाळेचा निकाल 100% लागत आहेत. अशी शाळा एकदम प्रगतीला येत असताना शासनाचा ER निघाला आणि ग्रामीण भागातल्या शाळेचं पटसंख्येचा माध्यमाच्या ह्याच्यातून शाळेचे शिक्षक कमी करायचं धोरण त्याने अवलंबलं आणि त्याच्यामुळे आमच्या शाळेचे 4 शिक्षक कमी झाले. असे झालं तर आमच्या शाळा येणारे मुलं आलीत काय नाही काय त्यांचा अभ्यास 2 शिक्षक कसे काय घेऊ शकतात. हा एक ग्रामीण भागातल्या शाळांवरती अन्याय आहे. तो दूर झाला पाहिजे. ह्या आमच्या स्थानिकांची आणि शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि येणाऱ्या ह्या विभागातील विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे. म्हणून ही शाळा कुठल्याही परिस्थितीत बंद न होता आणि शिक्षक कमी न होता पूर्वीची जशी चालत होती त्या प्रमाणे चालावी हीच अपेक्षा आमची आहे. आपण पाहिलं असेल की शाळा जी आहे ती 5वी ते 10वीपर्यंत आहे. तर 6 वर्ग आहेत 5वी ते 10वी आणि शिक्षक मात्र केवळ 2 आहेत. तर मुलांना शिकवण्याचं कसं? ह्या मुलांचं कोणाला IPS व्हायचे, कोणाला बँक मॅनेजर व्हायचे, कोणाला डॉक्टर व्हायचे. असंख्य विद्यार्थ्यांचे असंख्य स्वप्न आहेत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे. आणि मला शासनाला विनंती आहे की अशा खेडेगावातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी जे काही पटसंख्येचे निकष आहेत ते शिथिल करावेत. कारण की हा जो डोंगरदऱ्यांचा भाग आहे त्यामध्ये अनेक आदिवासी वाडे, पाड्या, वाड्या, वस्त्या, छोटी छोटी गावे या ठिकाणी आहेत आणि पहिल्यापासूनच ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर झालं आहे. आणि स्थलांतर होत असताना हे केवळ शिक्षणामुळे किंवा नोकरीमुळे झालं आहे. आणि जर ही शाळाच जर बंद झाली भविष्यात तर कुठला पालक आपल्या मुलांचं भविष्य अंधारात ठेवेल? सरकार म्हणते गावाकडे चला, जर शाळा बंद राहिल्या तर गावाकडे जाणार कोण? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसतो.